थ्रेटन होतं. म्हणजे आम्ही तिथे आतमध्ये गेलो, लगेच काहीतरी समोरनं पडलं, आपण एलियन्स शोधायला जातो. बिलियन्स ऑफ डॉलर्स आपण खर्च केलेत. खरं ना आपण एलियन्सना कधी बघितलंय, ना त्यांचं काही प्रूफ वगैरे आलेलं आहे. बट वी बिलीव्ह दॅट एलियन्स विल बी देअर समवेअर. त्याच्यात प्रॉब्लेम आम्हाला होतो ना, आम्ही टीव्हीवरती येऊन ज्या गोष्टी करतोय त्याने तो स्केअर वाढला जातोय आणि आमचा एम आहे की तो स्केअर घालवायचा आहे. आता त्या दिवशी काय भूत सुट्टीवरती गेलेले काय, त्याला काय काम आहे, तो तिथे अडकलाय म्हणून तर आहे. कधी कधी आम्ही गॅजेट्स पण वापरत नाही. त्याला आपण म्हणतो टिप्टॉलॉजी. युट्यूबवरती आणि सगळीकडे असे भरपूर व्हिडिओज तुम्हाला दिसतात ज्याच्यात बरेचसे एव्हिडन्सेस क्रिएटच केलेले आहेत. पायाकडे असं काहीतरी फील झालं, तसं मी फक्त वळून बघितलं तर मला एक मुलगी दिसली अशी बघत. व्हॉट? नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत बापट तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो डिजिटल गप्पांच्या आजच्या एपिसोडमध्ये. मित्रांनो, तुम्ही भूतांच्या गोष्टी ऐकल्यात का? आय एम शुअर तुम्ही सगळ्यांनी ऐकल्या असतील, मीही ऐकलेल्या आहेत लहानपणी. पण आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत जो भूतांच्या गोष्टी सांगत नाही तर तो भूतांशी बोलतोही आणि त्याच्यावर रिसर्चही करतो. इंडियन पॅरानॉर्मल टीमचा फाउंडर अक्षय स्थळेकर. भेटूयात अक्षयला आणि गप्पा मारूयात अक्षयसोबत पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी या विषयाच्या रिलेटेड. चला तर सुरुवात करूयात आजच्या एपिसोडला. लेट्स गो. अक्षय, तुझं मनापासून स्वागत. आपण भरपूर वेळा भेटलोय नाही म्हणू शकत, पण आपण ऑनलाईन गप्पा मारलेल्या आहेत. बरोबर. आणि पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी असेल किंवा ह्याच्या रिलेटेड तुझा रिसर्च असेल, ह्याच्याविषयीची ओळख मला तुझ्याशी बोलून नाही तर तुझ्या कामातनं ह्याच्या आधी झालेली आहे. पण आपल्या प्रेक्षकांसाठी मला आज तुला इन्व्हाइट करायचं होतं आपल्या शोवर. कसा वाटतोय स्टुडिओ? मस्त, सुंदरच आहे. आणि ओव्हरऑल तुला डिजिटल गप्पांवर यायचंय हे जेव्हा कळलं आणि जेव्हा तुला माझा एक स्टुडंट आहे प्रणील, त्याचा तू मित्र आहेस आणि त्याच्या थ्रू मला तुझा कॉन्टॅक्ट मिळाला होता. तर एक पॉडकास्ट आपल्याला शूट करायचं आहे हे ऐकल्यानंतर काय उत्सुकता होती? तसे 1-2 पॉडकास्ट मी आधी केले होते, पण ते सगळे ऑनलाईन होते. ओके. आणि इन पर्सन येऊन हे करायचं म्हणजे वेगळंच होतं. कारण ह्याच्या आधी पॉडकास्ट हा जो मी केलेला तो कोविडच्या टाइम्समध्ये केला होता, त्यामुळे तो सगळे ऑनलाईनच होते. करेक्ट. आणि त्याच्यानंतर हा पहिली संधी आहे ज्याच्यात समोर बसून जो पॉडकास्ट होतो तो एक फील वेगळा येतो, मजा येते. करेक्ट. आणि एकदम सिटबॅक अँड रिलॅक्स, एकदम छान गप्पा मारणार होता आपण, कारण त्याच्यात कुठेही मला फॉर्मल टच नकोय. बिलकुल बिंदास तुझे अनुभव सगळे आमच्यासोबत फ्री हँडेडली शेअर कर. अगदी. प्रेक्षकांनाही तेवढीच मजा येईल, आय एम प्रिटी शुअर. तर सुरुवात करूयात पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी बद्दल. हा शब्द जो आहे हा बरेच जण इन्क्लुडिंग मी बऱ्याच वेळेला ऐकतो. आता तू जर बघितलंस तर कम्युनिटीमध्ये किंवा ओव्हरऑल लोकांमध्ये 2 प्रवाह असतात. एक असतो जे पूर्णपणे बिलीव्ह करतात भूत या विषयाच्या रिलेटेड किंवा पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी या विषयांच्या रिलेटेड. काही लोक अशी असतात की हे काही नाही आहे, हे सब झूट आहे, अंधश्रद्धा आहेत त्या, असं मानणारा एक ग्रुप असतो. तुला काय वाटतं की पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? कारण तू ह्याच्यात गेली कित्येक वर्ष काम करतोयस. सो पॅरानॉर्मल बेसिकली हा जो शब्द आहे हा आपण फक्त भूतांशी रिलेट करतो. ठीक आहे. पण पॅरानॉर्मल हे फक्त भूतांबद्दलचं रिलेशन, त्याचं फक्त भूत, स्पिरिट्स, हॉन्टिंग हे नाही आहे. पॅरानॉर्मलमध्ये भरपूर गोष्टी येतात. बरोबर. ज्या नॉर्मलला पॅरलली चालल्या आहेत त्या सगळ्या पॅरानॉर्मल. आता नॉर्मल सायन्स जे आपल्याला माहिती आहे त्या अख्खं जे ब्रह्मांडात सायन्स आहे तर आपण 100% पकडलं तर त्याचं एक 4 ते 5% आपल्याला माहिती असेल डोक्यावरून. बरोबर. आता त्याच्याबरोबर जे आपल्याला माहिती आहे त्याच्या लागूनच दुसरं काहीतरी चालू आहे. त्याचे एव्हिडन्स आहेत आपल्याकडे, म्हणजे ज्याला आपण एम्पेरिकल एव्हिडन्स म्हणतो की बाबा हे दिसतंय पण हे काय हे कळत नाही. ओके. ते आता लॉजिकच्या बाहेर चाललंय. हे असं का होतंय ह्याचं काही उत्तर नाहीये आता सध्यासाठी सायन्सकडे. त्याला आपण हे पॅरानॉर्मल हा शब्द दिलेला आहे. एक एक्झाम्पल देऊ शकशील का? म्हणजे कसं? आता फॉर एक्झाम्पल इन्व्हेस्टिगेशन्सच बघूयात आपण. इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याकडे काही गॅजेट्स आहेत. बरोबर. ठीक आहे. आता गॅजेट्स फॉर एक्झाम्पल आपला EMF मीटर आहे, K2 मीटर म्हणतात त्याला. त्याच्यावरती भरपूर लाईट्स असतात. आता तो लाईट एक 4-5 लाईट्स आहेत. तर आपण जेव्हा त्या एनर्जी एंटिटी जे काही आहे तिथे आपण विचारतो की आर यू अ मेल? इफ यू आर अ मेल, ब्लिंक
2 लाईट्स. इफ यू आर अ फिमेल, ब्लिंक 4 लाईट्स. तो बरोबर 2 किंवा 4 हे करतो. 5 लाईट आहेत तो 3, 5, 1 काही करू शकला असता, पण 2 किंवा 4 करतो. मग आपण रिव्हर्स काउंटर क्वेश्चन करतो. इफ यू आर अ फिमेल, ब्लिंक ट्वाईस, 2 हे कर, आणि मेल असेल तर 4 कर. ह्यावेळेस मग तो 4 करतोय, म्हणजे तिकडे काहीतरी इंटेलिजन्स आहे बरोबर, जो हे आन्सर करतोय. आणि आपण कितीही समोर ठेवला आणि कितीही त्याला प्रयत्न केला की बाबा ह्याची लाईट्स आपण काहीतरी करू, तर आपल्याला ते मेंटली तेवढं पॉसिबल नाही आहेत. आता ह्याच्यात काय आहे की हे समोर ठेवलं आहे, आपल्याकडे काही कनेक्शन नाही आहे त्याच्याशी, आपण काही हातात धरलेलं नाही आहे, समोर ठेवून दिलेलं आहे, तरी ते होतंय. ह्याचा अर्थ की काहीतरी आहे जे आपण बोललेलं समजून घेतंय, प्रोसेस करतंय आणि त्याच्यानंतर ते सांगतंय, उत्तर देतंय. पण याच्यामध्ये बेसिकली एक प्रश्न असा पडतो, साध्या अगदी सिंपल विचार केला तर, जेव्हा एखादी व्यक्ती मृत स्वरूपात आहे किंवा एखादं स्पिरिट मृत स्वरूपात आहे, आत्म्याच्या स्वरूपात आहे, मग ते लाईट ब्लिंक कसं काय करू शकेल? ती बेसिक एनर्जी आहे, एक्स्ट्रीम लो फ्रिक्वेन्सी. अच्छा, दीज आर फ्रिक्वेन्सीज, एक्स्ट्रीम लो फ्रिक्वेन्सीज आहेत, ELFs असतात. आता इन्व्हेस्टिगेशन का इम्पॉर्टंट आहे, कारण हे ELF बाकीच्या जगात गोष्टी आहेत त्याच्यातनं पण येऊ शकतात. त्यासाठी म्हणून आज मी इथे आलो आहे टू टेल पीपल की काय नॅचरल आहे, काय पॅरानॉर्मल आहे. करेक्ट. आणि जे लोक उठसूट सगळ्या गोष्टींना पॅरानॉर्मल म्हणून सुटतात की पडकी बिल्डिंग आहे, इथे भूताटका आहे, इथे हे असं होतं, भूताटका आहे. सगळीकडे भूत नाही आहेत ना. आणि तुम्हाला माहिती नसेल तिकडे पण भूत आहेत. करेक्ट, करेक्ट. म्हणजे आपण इथे बसलोय, बाजूला कोणतरी असू शकतं ऐकत. हे बाबा काय विषय, जाऊ बाहेर. चला मित्रांनो, येऊयात, भेटूयात पुढच्या भागात. असंच होईल. तर बरोबर, कुठेही असू शकतात ते. तर आपण हा जो समज घेतलाय की हे इकडेच असू शकतात, तिकडेच असू शकतात, तो तसा नाहीये. जोपर्यंत आपण इन्व्हेस्टिगेट करत नाही, जोपर्यंत आपण ते त्याच्या रूटला जात नाही, तोपर्यंत आपल्याला कळत नाही. बरोबर. त्यासाठी इन्व्हेस्टिगेशन हे इम्पॉर्टंट आहे. करेक्ट, करेक्ट. आणि फक्त इन्व्हेस्टिगेशन नाही तर त्याच्या पुढचा रिसर्च पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे की फील्डला आपल्याला पुढे न्यायचं, तर रिसर्च इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. पण बाय प्रोफेशन तू HR आहेस, बरोबर? तुझी स्वतःची HR फर्म आहे जिथे तू वेगवेगळ्या कंपनीजना स्टाफ ऑगमेंटेशनचं काम करतोस, बरोबर. हे सगळं करत असताना पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिस्ट म्हणून काम करावं किंवा इंडियन पॅरानॉर्मल टीम उभी करावी, असं का बरं वाटलं? HR मी बरंच नंतर झालोय. अच्छा, उलटा आहे तो प्रश्न. हा, ओके. मी पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर खूप आधीपासून आहे. ओके. म्हणजे इंडियन पॅरानॉर्मल टीम मी 2013 मध्ये फॉर्म केली आहे. आणि हे जे अनुभव आहेत ते लहानपणीपासून होतेच. ओके. तेव्हा समजायचं नाही की काय आहे ते नक्की. सांग ना एखादा लहानपणीचा अनुभव. लहानपणीचा अनुभव म्हणजे मी अगदीच 5-6 वर्षांचा होतो आणि अंधेरीला राहत होतो मुंबईमध्ये. आमची बिल्डिंग होती 3 फ्लोअर्सची, पण A विंग आणि B विंग वगैरे असतात, जॉईंट असतात, तसं होतं. मी आय थिंक B विंगमध्ये वगैरे होतो, कारण आता एक्झॅक्टली मला आठवत नाही ती कुठली विंग होती. बाजूची जी विंग होती त्याच्या पहिल्या मजल्यावरती जायचो मी आणि तिसऱ्या मजल्यावरती जायचो. ओके. दुसरा मजला अजिबात नाही. ओके. मला भीती वाटायची. दुसऱ्या मजल्यावरती सगळं नॉर्मल आहे, पण मला भीती वाटायची तिकडे. आणि ते पण फक्त एकाच दाराकडे बघून. म्हणजे तिकडे तो एक माणूसचा पोस्टर लावला आहे, हे ते सगळं आहे, पण बाकीच्या इथे पण बरंच काय काय असं लावलं होतं, पण तिकडे बघूनच फक्त मला भीती वाटते, बाकी आणखीन कुठेच नाही. त्याच मजल्यावरती 3rd फ्लोअरला मी जातो, पहिल्या मजल्यावरती जातो, वरती उभा राहून श्वास घेऊन डोळे बंद करून पळत 3ऱ्यावरती जातो, मित्राकडे वाढदिवसाला जायचंय तर. हे मी केलेलं आहे लहानपणी. आणि तेव्हा लहानपणी सगळे म्हणायचे, अरे हा घाबरतो, कशालाही घाबरतो, दिवसाचा पण घाबरतो म्हणायचे ह्याला. म्हणजे हा भिजरट आहे, घाबरट आहे, दिवसाचा पण घाबरतो, हा फट्टू, असंच नाव होतं माझं. आणि कॉलेजमध्ये असताना मला माझा मार्केटिंगचा पेपर होता पुढच्या दिवशी.
असं पोटावरती पालथा झोपून मी मार्केटिंगचा अभ्यास करत होतो. आवडता सब्जेक्ट होता, त्यामुळे अगदी गुंग होतो. पायाकडे असं काहीतरी फील झालं. आता मागे कोणतरी उभं असेल तर आपल्याला कसं काही कोणतरी आहे असं पटकन असं वळून बघतो की नाही आपण, तसं मी फक्त वळून बघितलं तर मला एक मुलगी दिसली अशी बघत. व्हॉट? ती कुठून आली, काय आली, मला काहीही अंदाज नाही. ती अशी बघत होती आणि ते बघून माझी खरी फाटली. ते झालं माझ्याबरोबर इन्सिडेंट. आणि मग त्याच्यानंतर ही आपल्याला काय करू शकते, काय होतंय, ही कोण आहे, ही घरी कशी पोचली, ही कुठनं आली, हे सगळे प्रश्न यायला लागले डोक्यात. आणि मी तिकडनं पळून माझ्या लिव्हिंग रूममध्ये गेलो. लिव्हिंग रूममध्ये सोफ्यावरती जाऊन बसलो, कारण आई आणि हे बाकीचे सगळे होते. तिथे बसलो. आईला म्हटलं, मला तुझ्या रूममध्ये कोणतरी दिसलं, तू बघून येतेस का? मी बाहेरच बसतो, मी आत येत नाही. आई गेली आतमध्ये बेडरूममध्ये बघायला काय आहे. आई आत गेली तर ही माझ्या समोर तिथे लिव्हिंग रूममध्ये. माझी परत फाटली. आई मग तरी थोडी स्पिरिच्युअलिटी आणि ह्याच्यात आहे, त्यामुळे आई म्हणाली की हे बघ, तिला कदाचित मदत पाहिजे म्हणून ती तुझ्याकडे आली आहे. ती काही तुला हार्म करायला आलेली नाही आहे. हार्म करत नाही आहे ना, ती उभे राहून बसली आहे, बघते तुझ्याकडे. बघू आपण काहीतरी करून तिला मदत करता येते का. मग तेव्हा तो एक ती सीड होती. तुला बहीण आहे? आहे, पण ती बहीण नव्हती माझी. हे साम्य पण नव्हतं, कारण ही लहान होती आणि बहीण बरीच मोठी. असं कोण बघतं मदत हवी असेल तर? मला खूप भीती वाटली होती आणि दॅट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स. बाबो, खूप जास्त भीती वाटली. म्हणजे मला तो दृश्य अजून डोळ्यासमोर आहे. माझ्या आलं. परफेक्ट. मला दिसतंय, म्हणजे ते अजूनही क्लिअर आहे. तो असा फ्रॉक घातलेला 12-1 वर्षाची मुलगी, असा फ्रिल आणि ब्लू फ्रॉक, त्याच्यावरती असे छोटे फ्लावर्स आणि गोरी. स्कॉटलंड वगैरे साईडची असेल, UK मधले कसे ब्रिटिशर्स असतात ना गोरे गोरे, तसे एकदम. तिकडनं इथे कशाला पोचली काय माहिती. मूवी का सीन लग रहा है मुझे ये. अगदी मूवी सारखा सीन झाला होता आणि खूप जास्त घाबरलो होतो मी. बापरे. बट फॉर्च्युनेटली रेकी आणि हे जे म्हणतो आपण, त्याच्यातनं थोडंसं हे करून ते करून मग पाठवायचं बरोबर. हे केलं, म्हणजे शिकलो की कसं पाठवता येतं वगैरे. दॅट वॉज अ स्टार्ट. पण मग आपल्याला ही भीती वाटते, आपल्याला हे दिसतंय आणि आता एकदा दिसलंय, परत दिसू शकतं. वी शुड नो व्हॉट दिस इज. आपल्याला ह्याची खात्रीपूर माहिती पाहिजे की हे काय आहे, का होतं, ह्यांना काय करायला लागतं आणि हे कशामुळे होतं. बेसिक आयडिया होता की हे कशामुळे होतं आणि हे आपण अवॉइड कसं करायचं. भीती ही बसली आहे, हे आपल्याला बरोबर परत व्हायला नाही पाहिजे, हा एक थॉट होता. तर हे काय करायला पाहिजे ह्यासाठी म्हणून तो स्टडीमध्ये घुसलो मी. आणि जसं मी स्टडीमध्ये घुसत गेलो, मी बऱ्याच ठिकाणी कोर्सेस केले. US ला गेलो होतो, US चा कोर्स होता, बरोबर, तो मी केला होता. चर्च ऑफ मेटाफिजिकल सायन्स म्हणतात त्याला. बरं. तिकडनंच केला आहे मी कोर्स. आणि इन्व्हेस्टिगेशन्स कसं असतं, काय असतं, ते कशामुळे राहतात मागे, ह्या सगळ्याचा एक अभ्यास मी तिथे केला होता. करेक्ट. पण जेव्हा तू ही टीम फॉर्म केलीस तेव्हाची तुझी सिच्युएशन, की तेव्हा 1-2 लोकांसोबत तू या सगळ्याची सुरुवात केली असशील. बरोबर. आणि आता किती लोक आहेत आणि ओव्हरऑल तुमचं काम कसं चालतं? जेव्हा आम्ही चालू केलं तेव्हा बेसिकली मी एक फेसबुक पेज म्हणून चालू केलं होतं. मी स्पिरिच्युअलिटीमध्ये 2009 पासून आहे. बरं. आणि तेव्हापासूनच मेडिटेशन्स हे ते वगैरे करून जे ऑल्टरनेटिव्ह हिलिंग म्हणतो आपण, म्हणजे रेकी, प्राणिक हिलिंग, साऊंड हिलिंग, ह्या सगळ्या गोष्टी मी करत आलेलो आहे. आता त्याच्या थ्रू लोकांना आपण कसं ठीक करू शकतो हे होतं. आणि सायकोलॉजीचा अभ्यास मला आवडतोच. बरोबर. त्यामुळे मी सायकोलॉजी तेव्हा रीड करायचो. आता नंतर मी डिग्री वगैरे ते घेतली ती वेगळी, पण तेव्हा मी फक्त अभ्यास करायचो की आपल्याला माहिती असावं काय आहे ते. म्हणून हे जे अभ्यास करत करत जे इन्फॉर्मेशन मिळालेली
आणि स्पिरिच्युअलिटीची इन्फॉर्मेशन होती. हे दोन्ही कंबाईन करून आपण लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तिकडचे तिकडे सॉल्व्ह करता येतात का, फेसबुकच्या थ्रू आपण करू, असं म्हणून मी ते चालू केलं. काम माझं तेव्हा मी एअरटेलमध्ये होतो. ओके. एक्झिक्युटिव्ह होतो मी एअरटेलमध्ये, जॉब करत होता. फील्ड वरती होतो, जायचो, लोकांशी बोलायचो, हेच सगळं होतं. आणि साईड बाय साईड हा एक फेसबुक पेज चालू केला होता मी. ह्याचा इंडियन पॅरानॉर्मल टीम अशी मोठी बनवायची, हे करायचं ते करायचं, तुमच्या पॉडकास्टवरती याचा हा कधीही विचार नव्हता केलेला मी. पण ते झालं ऑटोमॅटिक. काय झालं की बऱ्याचशा लोकांना आम्ही जे सोल्युशन्स दिले त्याचा फायदा दिसायला लागला. बरोबर. कारण इट वॉज नॉट बेस्ड ऑन प्युअर होकस फोकस की बाबा हे असं होतंय, तू हे मंत्र म्हण किंवा हे असं हे कर ते कर, असं नव्हतं. जे मला एक्सपिरियन्स आहे, जे मी केलेलं आहे आणि ज्याचा मला फायदा झालेला आहे, बरोबर, त्या गोष्टी मी सांगायचो. हळूहळू लोक म्हणाली की अरे तू येऊन करशील का. म्हणतो मी कधी असं येऊन केलेलं नाहीये कोणासाठी. नाही, आम्ही तुला काय पैसे पाहिजे तर देतो, काही हरकत नाही, पण तू येऊन कर. म्हटलं बरं ठीक आहे, चला मी येतो. म्हणून भुवनेश्वरला पहिली केस केली मी. बरं. आणि त्याचे मला 5,000 रुपये मिळाले. वा. ट्रेनने गेलो, ट्रेनने आलो, छान एसीचं ट्रेन दिली होती मला. पहिल्यांदा भुवनेश्वर बघितलं मी तेव्हा. म्हटलं अरे फिरायला तर आवडतं, ह्यानी फिरायला पण मिळतंय, थोडे पैसे पण हातात येत आहेत. ते 5,000 तिकडचे तिकडेच संपले माझे येईपर्यंत वगैरे सगळे. पण अनुभव मिळाला ना, प्रश्नच नाही. मग आता हे जे पैसे आले आहेत, इन्फॉर्मेशन मिळते आपल्याला, तर मग आता हे वाढवायचं कसं. मग आता आणखीन मिळालं आहे, आपल्याकडे पैसे आलेले आहेत आणि आता लोक आपल्याला बोलवत आहेत, तर आपण त्यांना जी क्वालिटी द्यायची आहे सर्व्हिसची ती द्यायलाच पाहिजे. बरोबर. ती त्या लेवलला जायला पाहिजे. सो आपण ते लेवल्स कसे मॅच करायचे, त्यासाठी मग अभ्यास चालू केला. करेक्ट. मग गॅजेट्स आणा बाहेरनं. आता इंडियामध्ये बरेचसे अवेलेबल आहेत, K2 मीटर्स आणि IR थर्मोमीटर्स वगैरे सगळे अवेलेबल आहेत. बरोबर. तेव्हा नव्हते. आम्ही ते eBay होता वर्ल्ड वाईड तेव्हा. करेक्ट. ऑनलाईन. तर तिकडनं आम्ही आमचा जो US ला मित्र होता त्याच्याकडे मागवले, किंवा US टू US इझिली मिळून जाईल तुला. आम्ही मागवलं त्याच्याकडनं, त्याच्याकडे आले ते, आणि मग त्यांनी तिकडनं आम्हाला ते कुरिअर केलं. ओके. गॅजेट होतं चायनावरचंच. पण असं झालं. करेक्ट. आणि आम्ही मग ते हे गॅजेट्स यूज करून सगळीकडे वापरायला चालू केलं. बरोबर. पण तुम्ही नुसतं इन्व्हेस्टिगेशन नाही करत ॲज अ टीम, तू करशील किंवा तुझी टीम असेल, पण तुम्ही रिसर्चवर जास्त भर देता आणि तुमचा मेन उद्देश हा रिसर्च करणं आहे. अगदीच. रादर दॅन युट्यूबवर जे आपण सर्रास व्हिडिओ बघतो आणि जे बऱ्याच वेळेला अफवा असतात. बरोबर. तर ते मेन रिझन आहे तुझं आणि तुझ्या टीमचं, की ते कुठेतरी थांबलं पाहिजे. अगदीच. करेक्ट. तर या रिसर्च बद्दल काय सांगशील? आता माझी टीम आहे 25-30 जणांची. बरोबर. ठीक आहे. वर्ल्ड वाईड आहे का फक्त भारतात? आता इंडिया आणि US. ओके. एवढंच आहे. ओके. आणि बाकी आमचे म्हणता येतात की म्हणजे अलाइड टीम्स म्हणतात ना, की एकत्र मिळून आपण रिसर्च शेअर करतो वगैरे असं आहे. तर युरोपियन पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी सोसायटी म्हणून आहे. बरं. तर त्यांचे जगभरात लोक असतात. तसा एशियावाला जो आहे, तर एशिया खंडाचा अख्खा इंडियन पॅरानॉर्मल टीम बघतं. वा. त्यामुळे कुठनंही पाकिस्तानमधली टीम असेल, बांगलादेश असेल, चायना असेल, तरी EPASचं काही काम असेल तर दे हॅव टू रिपोर्ट टू मी. ओके. इंटरेस्टिंग. सो इंडियन पॅरानॉर्मल टीमचा तसा होल्ड आहे जगभरात आता. करेक्ट. पॅरानॉर्मलमध्ये. तर हा कसा झाला, कारण वी वर नॉट जस्ट प्लेन इन्व्हेस्टिगेटर्स. इन्व्हेस्टिगेशन्स जेव्हा तुम्ही बघतात यूट्यूबवरती, किंवा बरेचसे जे पॅरानॉर्मल एन्थुझियास्ट म्हणू आपण त्यांना, ते इन्व्हेस्टिगेटर्स बनतात. बरोबर. एकतर त्यांना फेम TV वरती येतोय, मी पेपरमध्ये येतोय, मी ह्या इथे आलो, त्या तिथे शो केला, त्याच्यातनं पैसे कमवले, हा मूवी येतोय त्याचं मी प्रमोशन करतोय, त्याच्यातनं पैसे आले, ह्या सगळ्या गोष्टी होतात. बरोबर. आणि त्या आम्हाला पण मिळतात. वी आर ओके विथ इट. पण मी बरेचसे TV शो सोडून पण दिलेले आहेत.
बिकॉज दे डिड नॉट लाईन विथ माय थॉट्स. बरोबर, तुला जे करायचंय बरोबर, कारण ते हे- त्यांचं स्क्रिप्ट नव्हतीच. बरोबर. बरोबर. सो कमिंग बॅक टू द पॉइंट, हे जे इन्व्हेस्टिगेटर्स आहेत ना, हे त्या गोष्टी इझिली करतात. बरोबर. त्यामुळे यूट्यूबवरती आणि सगळीकडे हे असे भरपूर व्हिडिओज तुम्हाला दिसतात ज्याच्यात बरेचसे एव्हिडन्सेस क्रिएटच केलेले आहेत. हो, म्हणजे मी म्हणेन की 99% एव्हिडन्सेस हे क्रिएटेड आहेत यूट्यूबवरती जे तुम्हाला एडिट दिसतात. करून टाकलेल्या गोष्टी आहेत. एडिट आहे, भरपूर काही गोष्टी आहेत. आता मी इन्व्हेस्टिगेशन करतोय, असं करता करता मी असं करतो मधनच, मला कोणीतरी धक्का मारला, कोणाला कळतंय कॅमेरावरती की कोणीच खरंच धक्का नाही मारला आणि मला कोणतरी केलंय. खरंय. मी इथे कॅमेरावरती आहे, आजूबाजूला काळोख आहे, आता इकडचे सगळे लाईट बंद केले आणि एक 10-15 मीटर लांब असेल कोणी, काळोखात दिसणार पण नाहीये, तिकडनं टाक काहीतरी, आवाज कर. अरे आवाज आला. घुंगरू, म्हणजे थॉट्स तर आम्हाला पण आहेत, हे कसं करता येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जंगलात चाललंय कोणी, ठीक आहे, एका कुत्र्याच्या पायाला किंवा गळ्यात घुंगरू बांधले आणि त्याला सोडून दिलं, येईल की आवाज. पण मग तो पॅरानॉर्मल एव्हिडन्स म्हणून दाखवतील ते, आणि मग अरे बघा हे जंगल हॉन्टेड आहे. ह्या लोकांना कुठेही जातात तर त्यांना एव्हिडन्स मिळतोच कसा. हो ना. कुठेही जातील तर एव्हिडन्स मिळतो, हे कसं होतं. हा प्रश्न लोकांनी विचारायला चालू करायला पाहिजे. तुम्ही जातात तिकडे सगळीकडे एव्हिडन्स कसा मिळतो. अशी एक तरी जागा आहे का जिथे तुम्हाला एव्हिडन्स नाही मिळाला. जर तसं असेल तर बाबा ठीक आहे, तुम्ही जे काय आहे ते दाखवताय. बरोबर. पण सगळीकडेच गेलात आणि सगळीकडेच एव्हिडन्स मिळतोय तुम्हाला, हे चुकीचंच आहे की. आता हा झाला इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट. ठीक आहे, लोक जातात, इन्व्हेस्टिगेट करतात, बघतात की बाबा इथे आहे का, हो आहे, ठीक आहे, चला घरी, आपलं काम झालं. त्याच्यावरती आहे, मग काय करणार आहेत तुम्ही. सिद्ध तर करून झालं, ते आधी पण भरपूर लोकांनी सिद्ध केलेलं आहे. भानगडला, आता मला प्रश्न विचारतात, तुम्ही भानगडला गेलात का तिकडे बघायला, कुलधाराला गेलात का बघायला, इथे गेलात का, जे हॉन्टेड मेन लोकेशन्स आहेत तिथे गेलात का तुम्ही इन्व्हेस्टिगेशन्स करायला. भरपूर लोकांनी केले आहेत ना ऑलरेडी. 4-5 लोकांचं रिसर्च एव्हिडन्सेस आहेत तिथे, काय काय झालेलं आहे. क्लब करा, बघा आणि त्याच्यावरती रिसर्च करा. तुम्ही जर स्वतः जाऊन फक्त इन्व्हेस्टिगेशनच करणार असाल तर मग त्याच्यात काही अर्थच नाहीये. बरोबर. जर तुम्हाला त्याच्यात रिसर्च करायचा असेल पुढे जाऊन तर काहीतरी वेगळा अर्थ बनतो त्याचा. पण रिसर्च म्हणजे तुम्ही काय वेगळं करता अपार्ट फ्रॉम इन्व्हेस्टिगेशन. आता इन्व्हेस्टिगेशन्स करताना पण बरेचसे तुम्ही बघितले तर हे विचारणार की इथे कोणी आहे का, मला रिस्पॉन्स करा. बरोबर. मला रिस्पॉन्ड करा, हे करा, हलवून दाखवा, ते करा, मी असं केलं, तुमच्याबरोबर काय झालं होतं, तुम्ही असे गेलात का, तसे गेलात का. हे बेसिक क्वेश्चन आहेत इन्व्हेस्टिगेटर्सचे. हा एवढाच प्रश्न विचारतात, त्या माणसाची हिस्ट्री काढणार की बाबा हा असा असा आम्हाला स्पिरिट सापडला, त्याची ही हिस्ट्री आहे, ते क्लॅरिफाय हे बघणार की अच्छा हा लास्ट टाइम कोणतरी असं बोललं होतं, त्यांना पण हेच झालं होतं, ठीक आहे, एव्हिडन्स आहे, ट्रू एव्हिडन्स सापडला तुम्हाला, व्हेरी गुड बॉय. ह्याच्या पुढे काय केलं. त्याच्यावरती पुढे त्या फील्डला पुढे न्यायला तुम्ही काय केलं. आदल्याने केलं ते तुम्ही फक्त त्याच्यावरती तुमचा शिक्कामोर्तब केला की बाबा आहे. बरोबर. त्याच्या पुढे करा ना. व्हॉट वी डू इज वी आस्क की लोक म्हणतात की गेल्यानंतर व्हाईट लाईट दिसतो, मग तुम्हाला तो व्हाईट लाईट दिसला होता का. तो व्हाईट लाईट दिसला आणि डिड यू चूज नॉट टू गो देअर. वाय डिड यू चूज नॉट टू गो देअर. असं ऑप्शन मिळतो का तुम्हाला कंपल्सरी जायला लागतं. ओके. तुम्ही त्याच्यातनं ट्रॅव्हल करून परत आला आहात का. सो रेग्युलर पेक्षा थोडे वेगळे प्रश्न आहेत. पण मग त्या केसमध्ये ते स्पिरिट रिस्पॉन्ड कसे करतात तुला. आता गॅजेट्स जे आहेत त्याच्या बेसिसवरती आपण करतो. आणि जसं तसंच ब्लिंक वन्स फॉर येस, ब्लिंक ट्वाइस फॉर नो, ह्या टाईपच्या गोष्टी असतात. आता मी एक माझा सेल सेन्सर म्हणून एक EMF मीटर आहे, तर ते दाखवतो. त्याच्यावरती आय विल शो यू हाऊ इट इज. परफेक्ट.
फॉर एक्झाम्पल आता हा EMF मीटर आहे एक. K2 मीटर बघितलं असतीलच, जे एन्थुझियास्ट आहेत त्यांनी बघितलं असेलच. तर हा सिमिलर EMF मीटर आहे. वेगवेगळे EMF मीटर्स असतात. हा ड्युअल ॲक्सिस आहे. तसाच एक ट्राय ॲक्सिस मीटर पण असतो. हा ड्युअल ॲक्सिसच आहे. आता ह्याची वैशिष्ट्य अशी आहे की हा इथनं लाईट ब्लिंक होतो. जसं ह्याचं रिडिंग वाढतं तसं इथनं ब्लिंक्स वाढतात. ओके. टाक 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 असं करून. आणि इट कॅन ब्लिंक मिलियन टाइम्स. ओके. तर असं ब्लिंक होऊ शकतो तो. ओके. ह्याच्यात आता आम्ही जेव्हा प्रश्न विचारतो ओके की बाबा इफ यू आर अ मेल ब्लिंक वन्स, इफ यू आर अ फिमेल ब्लिंक ट्वाइस, तो एकदा किंवा दोनदा ब्लिंक होतो. ओके. मग तुम्हाला व्हाईट लाईट दिसला होता का? हो असेल तर एकदा ब्लिंक करा, नाही असेल तर दोनदा ब्लिंक करा. आणि त्याच्यावरनं तो एकदा ब्लिंक हे बघायला लागतच नाही आम्हाला. काळोखात हे तर दिसणार पण नाहीये आम्हाला. इथे फक्त हा जो लाईट पेटतो तेवढाच दिसतो हा. अच्छा. आणि एकदा कॅमेराला दाखव ना. हा गॅजेट आहे. ह्याला सेल सेन्सर म्हणतात. करेक्ट. आणि हेच ते गॅजेट आहे जे आम्ही पहिला घेतलं होतं. ओके. US वरनं मित्राकडे मागून मग त्याच्याकडनं इंडियाला आणलं होतं. इथे मागे मेड इन चायना लिहिलेलं आहे. पण दिस इज वन ऑफ द मोस्ट ट्रस्टेड इक्विपमेंट दॅट आय हॅव. बरोबर. अरे पण प्रश्न होता की गॅजेट्स वगैरे सगळं ठीक आहे, समोर जेव्हा तुला तिथे लाईट ब्लिंक होतो तेव्हा जी फाटत असेल त्याच्यासाठी तू आणि तुझी टीम जी तिथे काम करते त्याची सेफ्टी कशी तुम्ही इन्शुअर करता? फाटायची खूप आधी. आता जेव्हा जाणून घेतलं काय आहे तर ती भीती निघून गेली आहे. ओके. इंटरेस्टिंग. आणि हे जे नॉलेज आहे ना हे आम्हाला पसरवायचं आहे. लोकांमध्ये जी भीती आहे करेक्ट भूतांबद्दल, स्पिरिट्स बद्दल, पॅरानॉर्मल बद्दल, ही घालवायचं काम आमचं आहे. वा. आणि दॅट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंडियन पॅरानॉर्मल टीम. नाईस. तर माझ्या टीममध्ये कोणी घाबरत नाही. हा एक थॉट असतो की बाबा आपण एका सुनसान जागेत जातोय किंवा अशा ठिकाणी जातोय, तिकडे कोणी दरोडे नाहीत ना, कोणी माणूस आपल्याला हार्म करणार नाही ना. स्पिरिट्स नेवर हार्म. स्पिरिट्सची आम्हाला टेन्शन नाहीच आहे. ओके. स्पिरिट्स बद्दल आम्हाला माहिती आहे की बाबा आपलं एक वेगळं कनेक्शन और बॉन्ड आहे. बॉन्ड पण म्हणता येईल ना, कनेक्शन आहे. ज्या ह्याच्यात कसं असतं की वी नो दिस इज आर फील्ड आणि ते त्यांचं आहे. बरोबर. मी तुमच्यात नाही शिरणार, तुम्ही आमच्यात नाही शिरायचं. हा माझा स्पेस आहे. ठीक आहे. आता कोणी आजूबाजूला माणूस असेल, रस्त्यावरती चालत असेल, स्ट्रेंजर आहे, त्याच्या आपण गळ्यात जाऊन मिठी मारत नाही. बरोबर. तो एक स्पेस आपण देतो माणसांना. तसंच सिमिलर स्पेस आपण हे स्पिरिट्स बरोबर किंवा एनर्जीज और व्हॉट एव्हर दे आर ह्यांना आपण देतो. तेव्हा इन्व्हेस्टिगेशन चालू करायच्या आधी पण आपण जेव्हा इन्व्हेस्टिगेशन करायला जातो तेव्हा आपण जसं इंट्रोडक्शन देऊ तसंच इंट्रोडक्शन आम्ही पण देतो. ओके. ओके. मी अक्षय स्थळेकर, मी इथे आलो आहे. मला असं कळालंय की इथे असं सगळ्या गोष्टी होतात. मी तुम्हाला काही हार्म करायला आलेलो नाहीये, पण मला जाणून घ्यायचं की खरंच आहे का, तुम्ही इथे खरंच आहात का. मला माहितीये की तुम्ही कधी कधी दाखवत असाल की बाबा मी आहे, मला मदत करा, असं काहीतरी असेल तुमची इच्छा, पण त्याच्यामुळे लोक घाबरून पळून जायची. मी जाणार नाही. मी तुमच्याबद्दल समजून घ्यायला, तुम्हाला जाणून घ्यायला म्हणून इथे आलो आहे. तर माझ्याशी तुम्ही बोलाल का? मी तुम्हाला काही करणार नाहीये, तुमच्या इच्छेविरुद्ध काही होणार नाहीये. बरोबर. आपण इथे फक्त संवाद साधायला आलोय. असं करून मी तिथे खुर्ची मांडतो आणि त्यांच्याबरोबर माझा पॉडकास्ट चालू होतो. ये बात. फक्त हे गॅजेट्स मध्ये असतात. बरोबर. आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये कधी कधी आम्ही गॅजेट्स पण वापरत नाही. देन दॅट इज माय फेवरेट थिंग. पण तुला रिस्पॉन्स कसा काय येतो मग त्यांचा, कळतं कसं? त्याला आपण म्हणतो टिप्टॉलॉजी. ओके. तर टिप्टॉलॉजी बेसिकली असं आहे की साऊंड, ओके, और मूव्हमेंट, ह्याच्या बेसिसवरती आपण त्यांना विचारतो बरं की बाबा नॉक्स द्या,
हम्म. किंवा काहीतरी हलवून दाखवा. हम्म. तुम्ही असं असाल तर इफ यू आर देअर कॅन यू शो अस अ साईन, कॅन यू मूव्ह दिस थिंग, हम्म. हम्म. हा इथे बॉल आहे तुम्ही हलवू शकता का. हम्म. पण बॉल पण कसा तो क्लोज्ड रूम मध्ये असायला पाहिजे. हो, वाऱ्याच्या झुळक्यात माझा ग्लास हलतोय बघा भूताने हलवलं हे म्हणणं चुकीचंच आहे. तर अशा गोष्टी असायला पाहिजेत की बाबा जिथे आपल्याला समजते की हे लॉजिकली पॉसिबल नाहीये, बरोबर, काहीतरी नीट आहे. किंवा बॉल तरी नाही तर एक वाटी ठेवली आपण जी स्थिर आहे, ती हलणार नाहीये, ती वाटी हलतेय किंवा कुठला आवाज येतोय हे जर आपल्याला कळालं ना तर त्याच्यावरनं आपण हे कम्युनिकेशन करतो. सो दॅट इज ऑल्सो वन वे ऑफ कम्युनिकेटिंग. आणि हे जुनी पद्धत आहे. करेक्ट. बऱ्याच वेळेला आपण ऐकलंय आणि बघितलंय अशा गोष्टी, पण त्याच्यातले खरे खोटेपणा कळणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. आणि युट्यूबवरती किंवा वेगवेगळ्या चॅनल्सवरती जेव्हा हे ह्या सगळ्या गोष्टी येतात ते कितपत खरं आहे कितपत मेडअप आहे हे समजणं खूप डिफिकल्ट आहे. बरोबर. पण अशा तुम्ही जागा आयडेंटिफाय कशा करता की स्पेसिफिकली एखादा अबॅन्डन्ड काय म्हणूयात इमारत किंवा एखादी शाळा की जी बंद पडलेली आहे किंवा लेट्स से एखादं घर की ज्याचं कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेलं नाही आहे. हाऊ डू यू आयडेंटिफाय दॅट? आता कसं आहे की लोक आम्हाला येऊन सांगतात की बाबा माझ्या घराच्या इथे ना हे असं होतं हे तसं होतं. ठीक आहे, आम्ही येऊन बघतो. बघितल्यानंतर आम्ही सांगू काय आहे किंवा काय नाही. वी डोंट कीप दिस व्ह्यू की बाबा आम्हाला ह्यांनी सांगितलं इथे इथे भूत आहे और वॉट एव्हर म्हणून आम्ही आता भूत आहे आणि आम्ही भूत शोधायला चाललोय. हा आमचा थॉट प्रोसेस नसतो. वी कीप अन ॲग्नॉस्टिक व्ह्यू. ॲब्सोल्युटली. आम्ही चाललोय तिकडे बघायला काय आहे. बरोबर. त्यामागे सायन्स पण असू शकतं और पॅरानॉर्मल पण असू शकतं. बरोबर. वी डू नॉट निगेट एनिथिंग किंवा हे असं नसतंच हा आमचा विचार नसतो. कारण आमच्या साठी सायन्स जो आहे तो वास्ट आहे. बरोबर. वी आर नॉट रिस्ट्रिक्टिंग आवरसेल्व्हज टू दॅट 3-4%. वी आर गोइंग बियॉन्ड दॅट. आम्ही पॉसिबिलिटीज बघतोय आणि त्यांनीच आपला सायंटिफिक डेव्हलपमेंट होणार. बरोबर. आता त्या पॅरानॉर्मल सायन्स आणि रेग्युलर सायन्सचा काही आपल्याकडे लिंक मिळत नाहीये. अनफॉर्च्युनेटली ती अजून आली नाहीये. पण एक कुठेतरी लिंक सापडली ना की हे बाकीचं सगळं ऑटोमॅटिकली आपल्याला लिंक करता येईल. आणि त्याच्यामुळे मग आपल्याला समजेल की बाबा आपल्याला हे जे रिस्पॉन्ड करतायत ते खरंच गेलेली माणसं आहेत का दुसरं डायमेन्शन आहे का ते वेगळं आहे काहीतरी. ओके. और इज इट जस्ट आवर ओन पीपल और अस इन सम अदर डायमेन्शन लिव्हिंग इन सम अदर टाइम. इंटरेस्टिंग. ते नक्की काय आहे. इंटेलिजन्स आहे. बरोबर. रिस्पॉन्ड करतायत. बरोबर. आणि आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत त्या हिशोबाने ते रिस्पॉन्ड करतायत. बरोबर. बरोबर. तर काहीतरी इंटेलिजन्स आहे त्या ह्याच्यात हे करण्याचं. ते तर मान्य करावंच लागेल. बरोबर. तर ते काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. कारण बऱ्याच वेळेला बघ ना आता रिसेंट डेजमध्ये कितीतरी युट्यूबवर आपण व्हिडिओ बघितले, मग तो होळकर ब्रिज असेल किंवा नवले ब्रिज असेल की जिथे एवढे ऍक्सिडेंट होतात. का होतात तर तिथे स्मशानभूमी आहे म्हणे. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे? होळकर ब्रिजला मी स्वतः गेलोय. ओके. आधी म्हणायचे की होळकर ब्रिजला गेलात की असंच होतं, ह्या दिवशी होतं, प्रत्येक दिवशी होतं, खूप आहे तिकडे, आवाज येतात, हे होतं ते होतं, गाड्या बंद पडतात, भरपूर काय काय बोलले होते. मी गाडी घेऊनच गेलो होतो, माझी टीम होती, मी इंस्टाग्रामवरती लाईव्ह गेलो होतो. वा. आणि रात्रभर तिथे मस्त मजा केली. काही नव्हतं तिकडे. खूप प्रयत्न केले संवाद साधायचा की काही आहे तर सांगा, हे दाखवा, प्रूफ पाहिजे ना. आहेत म्हणतात तर पाहिजे. ते केल्यानंतर हे जे बिलिव्हर्स आपण ज्यांना म्हणतो ते म्हणायला लागले नाही तू चुकीच्या दिवशी गेला. आता त्या दिवशी काय भूत सुट्टीवरती गेलेले काय? तिकडचा भूत नाही आज शनिवार आहे, मी आज नाही येत, तू पुढच्या शनिवारी ये, माझा वीकेंड आहे. माझा वीकेंड आहे, आज मला ऑफिसला जायला लागते, नेक्स्ट टाइम माझा वर्क फ्रॉम होम आहे, मी आला की तुला भेटीन इथे. असं थोडी असतंय. त्याला काय काम आहे? तो तिथे अडकलाय म्हणून तर आहे.
जर तो तिथे अडकला आहे आणि तो तिथेच आहे, तो तिथे हॉन्ट करतोय. हॉन्ट म्हणजे काय बेसिकली, की समथिंग दॅट कीप्स ऑन रिपीटेडली हॅपनिंग ॲट अ प्लेस, म्हणून ते हॉन्टिंग आहे. जर ते हॉन्टिंग आहे तिथे, तर मग मी जेव्हा जाईन तिकडे असायला पाहिजे. मग ते का नव्हतं तिथे? ज्यावरती नव्हतं त्यामुळे तिथे काहीच नाहीये. आणि माझ्याकडे क्लिअर माझ्या हिशोबाने होळकर ब्रिज इज नॉट हॉन्टेड एट ऑल. लोक अफवा पसरवतात, सगळ्या गोष्टी करतात. बेसिकली काय असतं की अशा ठिकाणी काही पसरवल्या, अशा गोष्टी केल्या की बरेचदा त्या जागेची किंमत खालती पडते. तिकडे बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी चालू असतात, ज्या लोकांच्या नजरेत नाही यायला पाहिजे म्हणून. अशा गोष्टी चालू असतात. त्यामुळे मग त्या जागेला हॉन्टेड म्हणून क्लिअर करून टाकायचं की लोक तिथे घाबरूनच येणार नाहीत रात्रीचं. मग आपलं काम तिकडचं रात्रभराचं होऊन जातं असं. बरोबर. तर ह्या गोष्टी होतात. किंवा कोकणात सुद्धा बघ ना तू, की बऱ्याच आपण आख्यायिका अशा ऐकतो, गोष्टी अशा ऐकतो की कोकणात बऱ्याच लोकांना आत्तापर्यंत अनुभव आलेले आहेत की असे स्पिरिट्स आहेत. बरोबर. तर ॲज अ इन्व्हेस्टिगेटर किंवा रिसर्चर्स अशा जागांवर गेल्यानंतर तुमची जी प्रोसेस असते ओव्हरऑल त्यांच्याशी बोलण्याची किंवा त्यांच्याबरोबर कम्युनिकेट करण्याची, ती कशी असते? प्रिटी मच द सेम. आमच्या ह्याच्यात 2 डिपार्टमेंट्स आम्ही केलेले आहेत. आम्ही एक स्पिरिच्युअल केलेला आहे आणि एक सायंटिफिक केलेला आहे. कारण एक माणूस एका पद्धतीने विचार करू शकतो. जर मी स्पिरिच्युअलिटीचा अँगल घेऊन विचार करायला लागलो तर माझ्या डोक्यातनं सायंटिफिक जो बेस आहे तो निघून जातो आणि मी सायन्स धरून चालायला लागलो तर कदाचित स्पिरिच्युअलिटीचा माझा बेस निघून जाईल डोक्यातनं. त्यामुळे आमच्या इन्व्हेस्टिगेशन्स ना नेहमी तुम्हाला स्पिरिच्युअलिटी आणि सायन्स हे दोन्ही धरून काम केलेलं दिसतं. तर अशा ठिकाणी जेव्हा आम्ही जातो, कोकणात म्हणा किंवा कुठेही जाऊ, तर तिकडे तुम्हाला स्पिरिच्युअल लोक पण दिसतील आमच्या टीममधली, सायंटिफिक पण दिसतील. स्पिरिच्युअल वाले तसेच कामं करतात जे कोकणात करतात, की बाबा इथे मला असं फील होतंय, तसं फील होतंय. त्यांच्याकडे ते गॅजेट आहे त्यांचं वेगळंच, ज्यांनी ते असं करून बघतात वगैरे. हे सगळे यूज करतात त्या बऱ्याच गोष्टी. पेंड्युलम्स असतात, बऱ्याचशा गोष्टी ते वापरतात, ते बघतात की बाबा इथे मला फील होत आहे, तिथे मला फील होत आहे, असं होत आहे. मी पर्सनली स्पिरिच्युअलिटीमध्ये असलो तरी मी ह्या सगळ्या गोष्टी मी वापरत नाही. कारण मला माहिती आहे की आपल्या माइंडने ह्या सगळ्या गोष्टी मॅनिप्युलेट करता येतात. हे ज्या पेंड्युलम आणि हे जे आहे ते टेलिकिनेसिसने होतं आणि ते हलक्या आहेत, ते सस्पेंडेड असतात, इझिली मुव्हेबल. म्हणजे ते रॉड्स जे म्हणतात, तर ते पण होऊ शकतात. तर आय प्रिफर नॉट टू यूज दोज. मी त्यांच्या अगेन्स्ट नाहीये किंवा त्यांच्या मागचं सायन्स मी निगेट करत नाही. द पीपल हू डू इट मस्ट बी गुड ॲट इट अँड दे कॅन डू इट. मे बी दे कॅन, म्हणजे त्या गॅजेट बरोबर त्यांचा थॉट प्रोसेस कम्प्लिटली कट करून ते बघत असतील. मी ते करू शकत नाही. त्यामुळे मी ते वापरत नाही गॅजेट्स. सो हा भारतातला करेक्ट. पण हा तुझा आणि तुझ्या टीमचा भारतातला एक अनुभव तू आता सांगितलास. इंटरनॅशनली कामं जी करतोस तू, त्याच्यामध्ये तुला काही अनुभव आलेत का की जे तू शेअर करू शकशील? इंटरनॅशनली म्हणजे मी बाहेर अजून केलेलं नाही इन्व्हेस्टिगेशन्स. माझे जे बाहेरची टीम आहेत त्यांनी केलेले आहेत. आणि इंडियामध्ये आपल्याला तसं मिळत नाही, पण बाहेर युरोप वगैरे साईडला तुम्ही कासल्स आणि हे जे आहेत ते रेंटवरती घेऊ शकतात रात्रीसाठी. एक काहीतरी आय गेस 100 पाऊंड कसं काहीतरी आहे त्याचं, 100 का 500 पाऊंड घेतात ते. आणि रात्रभर तुम्ही करा तुम्हाला काय करायचं असं करून ते कासल देतात. छोटे छोटे कासल्स असतात ना तसे. मग हे इन्व्हेस्टिगेटर्स सगळे कॉन्ट्रीब्यूट करतात, ते पैसे भरतात आणि मग ते सगळे इन्व्हेस्टिगेशन्स करतात. तर त्या ह्याच्यात बरेच एव्हिडन्सेस सापडले आहेत की ज्याला आम्ही एक शॅडो फिगर म्हणतो, तसे शॅडो फिगर्स आहेत. आवाज रेकॉर्ड झालेले आहेत. आणि क्लिअर तुम्हाला कळतो की तो आवाज वेगळीकडनं येतोय. कारण आपण जेव्हा त्याला ऑडॅसिटी म्हणून एक ऍप्लिकेशन आहे त्याच्यात टाकतो, तर रेग्युलर माणूस जो बोलतो आहे
त्याचे जे साऊंड वेव्ज आहेत ते समजून येत आहेत. आणि हे इथे थोडंसं मध्ये काहीतरी वेगळं आहे, हलकंसं काहीतरी आवाज येतोय, करेक्ट असं पण येतोय. करेक्ट. तू UK मध्ये एका शो साठी सुद्धा परफॉर्म केलेला आहेस ना, मी इंडियामध्ये बसून? हो, मी माझा पहिला रेडिओ शो होता तिथे. हा, नॉर्थ लंडन पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन Correct. रेडिओ होता, NLPI रेडिओ. त्यांचा फ्रायडे द 13th शो होता. ओके. आणि मिकी गोकुल म्हणून आहे, बर. तो जवळचा मित्र आहे आता माझा. तर त्यांनी मला तेव्हा बोलवलं होतं की अरे इंडियन पॅरानॉर्मल टीम आहे, इंडियामधनं पॅरानॉर्मलचं काहीतरी होत आहे, तर तू ये आणि आम्हाला काहीतरी करून दाखव. मग त्या ह्याच्यात आम्ही त्या गोष्टी दाखवल्या होत्या, काही काही गोष्टी करून तेव्हा. आणि त्याच्या थ्रू ज्या गोष्टी आम्ही त्या रेडिओ शोमध्ये दाखवल्या की आम्ही ह्या गोष्टी करू शकतो, हे अबिलिटीज आहेत, हे स्पिरिच्युअल अबिलिटीज तेव्हा दाखवल्या होत्या. फक्त सायंटिफिक तर तेव्हा आम्ही अगदीच स्टार्ट केलं होतं. आमच्याकडे गॅजेट्स तेवढे नव्हते आणि US वगैरे कोणीच फ्रेंड्स नाही. आम्ही सोर्स कुठनं करणार, Correct. हा इश्यू होताच आमच्या इंडियामध्ये तेव्हा. खूप जास्त इश्यूज होते, गॅजेट्स कुठनं आणायचे बरोबर. काहीच माहिती नाही आणि कोणीच सपोर्ट करायला नव्हतं तेव्हा. आपल्याकडे होते लोक, इन्व्हेस्टिगेटर्स होते, पण एका लेवलला गेल्यानंतर त्यांच्याकडे खूप जास्त मेसेजेस येतात बरोबर. आणि ते सगळ्यांना रिप्लाय करत नाहीत. त्यामुळे त्यांना कळत नाही की बाबा कोण सिरियसली विचारतंय, कोण असंच नुसतं विचारतंय. बरोबर. ते इन जनरल सगळ्यांनाच अवॉइड करतात. करेक्ट करेक्ट. आणि तसं मी पण अवॉइड झालो होतो. आणि बाकी मग म्हटलं ठीक आहे, आपण स्वतःचं चालू करू, म्हणून मी स्वतःचं चालू केलं होतं तेव्हा. करेक्ट. तू आत्ता मित्रांचा विषय काढलास म्हणून तुला इंटरप्ट करतो. तू गौरव तिवारी सोबत सुद्धा काम केलंयस, बिकॉज ही इज द फर्स्ट इंडियन पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिस्ट. बरोबर. मला प्रेक्षकांना सांगून द्यायला आवडेल ही गोष्ट. तर त्याच्याबरोबर तू काम केलंयस कुठल्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये, किंवा काही चर्चा झाल्यात त्याच्यासोबत? हो, तो एक GT, म्हणजे त्याचं कसं होतं की ही वॉज व्हेरी ट्रू टू हिज आर्ट, की बाबा हे असं आहे तर असंच. पण ऑफकोर्स त्याला पण हे फील्ड सगळीकडे पसरवायचं होतं, सगळं होतं. पण अनफॉर्च्युनेटली आपल्या ह्याच्यात TRP साठी आणि ह्याच्यासाठी तो स्केअर असेल तर लोकांना मजा येते बघायला. मग तो स्केअर हे TV वाले घालतातच. आता त्याच्यात प्रॉब्लेम आम्हाला होतो ना, की आम्ही TV वरती येऊन ज्या गोष्टी करतोय त्याने तो स्केअर वाढला जातोय आणि आमचा एम आहे की तो स्केअर घालवायचा आहे. करेक्ट करेक्ट. सो सगळं आम्हीच करतोय त्या ह्याच्यात. ही साईड पण आम्हीच सांभाळतोय, ती साईड पण आम्हीच सांभाळतोय. कारण पसरवायचं पण आहे. आम्ही जर स्केअर दाखवला नाही तर पसरणार नाही. जर ते दाखवलं तर लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन मिळते आणि मग ते जे झालेलं आहे ते आम्हाला क्लिअर करायला मिळतं. बरोबर. पण हे सगळं आपलं जे आत्ताचं डिस्कशन झालं, या ज्या गप्पा झाल्या, त्याच्यातनं राहून राहून मला एकच प्रश्न पडतोय की ह्या स्पिरिट सोबत कम्युनिकेशन का करायचंय? दे आर लिव्हिंग इन टू देअर स्पेस, यू आर लिव्हिंग इन टू युअर स्पेस. वी ऑल आर पीपल हु आर लिव्हिंग थिंग्स आर इन टू देअर ओन स्पेस. हे कम्युनिकेशन का करायचंय? आता आपण कुठल्याही रिसर्च किंवा इन्व्हेस्टिगेशन और एनिथिंग सायंटिफिक आपण जर बघायला गेलो, ओके, तर इट इज टू एक्सपांड आवर नॉलेज, की हे असं असू शकतं तर आपल्याला ह्याच्याबद्दल नॉलेज असावं. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल आपण एलियन्स शोधायला जातो, बिलियन्स ऑफ डॉलर्स आपण खर्च केलेत. खरं ना आपण एलियन्सना कधी बघितलंय, ना त्यांचं काही आपल्याला प्रूफ वगैरे आलेलं आहे. बट वी बिलीव्ह दॅट एलियन्स विल बी देअर समवेअर. इट्स अ पॉसिबिलिटी आहे. ऍब्सोल्युटली. आणि त्या 0.00001% वरती आपण कोटी रुपये घालून ते इन्व्हेस्टिगेशन आणि रिसर्च चालू ठेवलेला आहे. त्यांनी आपल्याला फायदा होईल की नाही होईल हा आपण आत्ता विचार केलेला नाहीये. मे बी वी विल गेट टू नो देअर साईड की ते काय आहेत, कसे आहेत. इफ वी हॅव सम काइंड ऑफ कम्युनिकेशन विथ एलियन्स, वी माइट बी एबल टू डू सम काइंड ऑफ टेक्नॉलॉजी ट्रान्सफर बरोबर लेटर. सो सिमिलर हे स्पिरिट्स बद्दल पण, की हे गेलेले आहेत का काय आहे
किंवा ही जी एनर्जी आपल्याला रिस्पॉन्ड करते आहे ती नक्की काय आहे. कारण ह्यांचा एव्हिडन्स तरी आपल्याकडे आहे की काहीतरी आहे जे आपल्याला रिस्पॉन्ड करतंय. बरोबर. मग ते काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं इम्पॉर्टंट आहे. म्हणून रिसर्चचा पार्ट म्हणून महत्वाचा आहे तो rather than research- investigation. Exactly. Absolutely. अमेझिंग. करेक्ट. सो हे रिसर्च करत असताना असे टेरिफाईंग अनुभव आलेत का की जे अजिबात एक्सपेक्टेड नव्हते, ज्याच्यामध्ये थोडा इन्व्हेस्टिगेशनचा पण पार्ट आहे. रिसर्च करताना इन्व्हेस्टिगेशन Of आलंच, course. राईट? सो असे चित्तथरारक म्हणूयात आपण अनुभव, अंगावर काटा आला ऐकल्यानंतर किंवा बघितल्यानंतर, अनुभव घेतल्यानंतर, असं झालं होतं कधी? काटा असं नाही, पण एक आपला एक आपण इतके वर्ष जे ऐकलेलं असतं त्याच्यामुळे आपला एक बिलीफ बसतो. बरोबर. आणि ॲज इन्व्हेस्टिगेटर्स वी शुड नॉट हॅव एनी बिलीफ ॲज सच, बट आपल्या ह्याच्यात तो बिलीफ आपण धरून बसलेलो आहे. आणि वी ॲज ह्युमन्स ऑल्सो मेक सर्टन मिस्टेक्स लाईक दॅट. आम्ही एका स्कूलचं इन्व्हेस्टिगेशन करत होतो. स्कूलचं इन्व्हेस्टिगेशन करताना असेच सगळे प्रश्न आम्ही विचारले. स्कूलचं मेन गेट तर बंद होतं, म्हणजे क्लासरूम बसकी स्कूल होती ती. ग्राउंड वगैरे सगळं ओपन होतं. मेन गेटच्या आतमध्येच होतो आम्ही. ती बसकी बैठी स्कूल होती. शाळेत कॉर्पोरेशनचे कसे असतात ना तसे. आणि ते गेट वगैरे लावलं होतं, कुलूप वगैरे होतं. त्यामुळे आम्ही फक्त तिथे आतमध्ये आमचे गॅजेट्स टाकले होते. म्हटलं की कम्युनिकेशन करायला, काही रेकॉर्ड करायला वगैरे इझी पडेल. रेकॉर्डिंगमध्ये मुलांचा आवाज येतो, टीचर जे असा डस्टर मारते त्याचा आवाज येतो. रेकॉर्डिंगमध्ये आहेत, पण आम्हाला असे ऐकू नव्हते आले ते तेव्हा. सो जेव्हा आम्ही इन्व्हेस्टिगेट करतो तेव्हा काही काही साऊंड्स जे असतात ते कदाचित आम्हाला ऐकू पण येत नाहीत, पण ॲट द सेम टाइम ते तिथे होत असतात. राईट. तिकडनं काही रिस्पॉन्स येत असेल, काही असेल, इट इज नॉट दॅट वी विल बी एबल टू लिसन टू इट ऑल द टाइम. ते फ्रिक्वेन्सीज कमी आहेत, त्यामुळे अगदी छोटा आवाज येऊ शकतो जो ह्युमन इयर्सना पॉसिबलच नाही ऐकायला. सो आमचे रेकॉर्डर्स हे कम्प्लीट फुल टाइम चालू असतात. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग आम्ही हे ऑडॅसिटी वगैरे हे जे ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यात ते घालतो. आणि ह्युमन व्हॉइस जो आहे त्याच्यात तो मोठा स्पाईक दिसतो की बाबा हा मोठा स्पाईक आहे, हा माणूस बोलतोय. पण अगदी छोटे छोटे स्पाईक्स असतात, तर ते आम्ही अम्प्लिफाय केले की आम्हाला कळतं की अच्छा हा इथे रिस्पॉन्स असू शकतो. ओके. असे काही रेकॉर्डिंग आहेत तुझ्याकडे किंवा एखादा ऐकू शकशील का? हो, अगदीच आहे एक ऐकव ना रिस्पॉन्स. हा त्याच शाळेचा आहे ज्याच्याबद्दल आपण बोलत होतो. सुमारे एक 1:30 किंवा 2 वाजले असतील. ओके. आणि आम्ही एक 10-15 जण होतो, सगळीकडे पसरलो होतो शाळेभर. म्हणजे शाळेच्या अंगणात होतो आम्ही. मेन बिल्डिंग बंद केली होती, त्यामुळे आम्ही जे आमचे गॅजेट्स होते ते जेवढा हात आत जातो तसं घालून आतमध्ये त्या पॅसेजमध्ये ठेवले होते. बरोबर. आणि आम्ही लांबनं क्वेश्चन्स विचारत होतो. तर हा एक तेव्हाचा रेकॉर्डिंग आहे. ओके. तो मी ऐकवतो तुम्हाला. तुम्ही लहान आहात का? तुम्ही वयाने लहान आहात? आम्हाला घाबरायची काहीच गरज नाही. आम्ही अशा प्रकारे इन्व्हेस्टिगेशन करतो. तो पैंजणांचा आवाज आला होता. बरोबर. करेक्ट. आणि आम्ही इन्व्हेस्टिगेट करताना तिकडे कोणीही मुलगी नव्हती. आम्ही सगळे मुलंच होतो, कारण रात्रीचा टाइम होता, म्हणून आम्ही शक्यतो तरी मुलंच इन्व्हेस्टिगेट करतो रात्रीचे. करेक्ट. तर सगळे मुलंच होतो आणि आमच्यातल्या कोणीतरी पैंजण घातलं नव्हतं. साहजिक आहे. तर हे नाही, आणि हा घुंगरांचा आवाज नाही, हा पैंजणांचा आवाज स्पेसिफिकली. एक्झॅक्टली. आणि हा बंद शाळेतनं आलेला आवाज आहे जो आम्हाला ऐकू नाही आलेला. ओके. जर आम्हाला ऐकू आला असता तर हा जो प्रश्न विचारला तुम्ही लहान आहात का, मग त्याच्यानंतर रिस्पॉन्स आहे, परत तो प्रश्न नसता आला. बरोबर. आम्हाला घाबरायची गरज नाही, तुम्ही लहान आहात का वगैरे. बरोबर. जर आवाज आला हे आम्हाला कळालं असतं तर अच्छा ठीक आहे, लहान आहात, ओके, हो म्हणतंय,
रिस्पॉन्स आहे, मग पुढचा प्रश्न घेऊ आपण दुसरा. बरोबर. काय वय आहे तुमचं, काय वयात तुम्ही गेलात, बरोबर. हे सगळे प्रश्न आले असते. बरोबर. ज्या अर्थी ह्याच्या पुढे काहीही दुसरा प्रश्न म्हणजे त्या टाईपचा नाही आला, पण आदलाच प्रश्न रिपीट झाला, ह्याने आपल्याला कळतं की तो जो आवाज होता तो आम्हाला ऐकू नव्हता आलेला तेव्हा. हा, एक्झॅक्टली. ते जेव्हा ऍम्प्लिफाय झाला नॉईज तेव्हा लक्षात आलं. एक्झॅक्टली. बरोबर बरोबर. सो असे आम्ही ऍम्प्लिफाय करून ऐकतो की कुठे रिस्पॉन्स आहे का, काय आहे. पण तुम्हाला कळलं कसं ती शाळेमध्ये काहीतरी स्पिरिट्स अवेलेबल आहेत, काही आत्मे अवेलेबल आहेत, किंवा ज्याला आपण भूत म्हणूयात, हे कळलं कसं तुम्हाला की तिथे जाऊन आपण इन्व्हेस्टिगेट करावा, रिसर्च करावा? आम्हाला फोन आला होता. ओके. भूतांचा नाही, त्या वॉचमनचा. तर ते वॉचमन एका इन्व्हेस्टिगेटरच्या ओळखीत असे होते, म्हणजे आमच्याच टीममधले एक इन्व्हेस्टिगेटर होते, त्यांच्याकडे जे कामाला येतात त्यांच्या ओळखीत होते ते. ते म्हणाले की रात्री मला एका बाईने उठवलं. बापरे. आणि उठवलं आणि त्यानंतर मी बघितलं, मी घाबरलो. मग मला दिसली एक बाई लहान मूल धरून गेटकडे उभी आहे. मी तिच्याकडे गेलो तर तिकडनं गायब होऊन ती शाळेच्या इथे आली, मी जिथे होतो तिथे. असं त्यांनी सांगितलं. तेव्हा मी त्याच्यावरती काही तसा बिलीफ ठेवला नाही की बाबा अशा भरपूर गोष्टी आपण टी व्हीमध्ये इथे तिथे बघून ते म्हणजे बघितलेले असतात आणि गोष्टी होतात झोपेत, अर्ध्या झोपेत. अशा गोष्टी बरेचदा आपण हॅल्युसिनेट करू शकतो. करेक्ट. ब्रेन आपलं ऑक्सिजन कमी पडलं की भरपूर हॅल्युसिनेशन. बरोबर बरोबर. तसं झालं असेल म्हणून. पण तो खूप घाबरला होता. आता त्याची भीती घालवायची आहे. आणि बरेचशे लोकांनी सांगितलं पण होतं की बाबा अशा अशा ठिकाणी ना त्या एरियामध्येच अशा खूप गोष्टी होतात. म्हणजे ती शाळा नाही पण त्याच्या अवतीभोवतीच्या एरियामध्ये पण खूप अशा गोष्टी होतात. म्हटलं आपण एक बघू, तिथे चाललोच आहे तर शाळा बघूनच घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्याकडे रात्रभर पडलेलीच आहे तर आपण बाकीचा एरिया पण तसा बघूनच घेऊ काय आहे तो. आणि 8-10 मुलं आहोत तर तसं काही रिस्कचा फॅक्टर नाही. बरोबर. तरी आम्ही काठ्या वगैरे सगळ्या बरोबर ठेवतोच इन्व्हेस्टिगेशनला. काय करणार? स्पिरिटसाठी नाही, माणसांसाठी. ओके. कोणी दारू, नशे करणारी लोक, ह्यांना अशाच जागा सापडतात ते नशे करायला वगैरे, आणि त्यासाठी ते काही करू शकतात. करेक्ट. सो त्यांच्याकडून सावध राहायच्यासाठी म्हणून आम्ही त्या काठ्या वगैरे वापरतो. त्या आमच्या सेफ्टीसाठी आहे फ्रॉम दीज काइंड ऑफ पीपल. करेक्ट करेक्ट. फॉर स्पिरिट्स अँड एव्हरीथिंग द बेस्ट प्रोटेक्शन इज युअर माइंड. आणि माइंड हा तुमचा बेस्ट इक्विपमेंट पण आहे. बरोबर. पण बऱ्याच मूव्हीजमध्ये बघतो ना आपण की स्पिरिट्स किंवा जे आत्मे असतात ते हल्ले करतात. बरोबर बरोबर. पण तशा गोष्टी तुमच्या बाबतीत कधीच घडल्या नाहीत की तुम्हाला त्यांच्यापासनं भीती बाळगण्याची गरज आहे किंवा त्यांनी थ्रेटन करायचा प्रयत्न केलाय? थ्रेटन होतं कधी कधी. म्हणजे आम्ही तिथे आतमध्ये गेलो, लगेच काहीतरी समोरनं पडलं, ह्या गोष्टी झाल्यात. पण हे काय असतं की ते आपल्याला हार्म करत नाहीत डायरेक्ट. ते सांगितलं मला नकोय तू इकडे जा इथनं. आपण ॲज ह्युमन्स कोणी आपल्या घरात येत असेल तर आपण ओरडून सांगतो ए पळ तिकडनं, पळ ती वाढ घे, येऊ नको आतमध्ये, मला नकोय, कोणी यायचं नाही आतमध्ये. आपण ओरडू शकतो. हे ओरडले तरी आपल्याला ऐकू येईल की नाही ह्यांना माहिती नाही. हे भरपूरदा ट्राय पण करतात बोलायला पण आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि तुम्ही आतमध्ये गेल्याशिवाय इन्व्हेस्टिगेशन करू शकत नाहीत. तर हे काही ना काहीतरी आवाज करणार, गोष्टी करणार. तर मग आम्ही तेव्हा पहिला प्रश्न विचारतो की बाबा आम्ही असं असं करायला आलो आहे, आम्हाला काही तुम्हाला हार्म करायचं नाही हे ते वगैरे, तर आम्ही तुमच्याशी बोललो तर चालेल ना? आम्हाला तुमचं काही वाईट करायचं नाहीये, तुम्ही आहात इथे ठीक आहे. बरोबर. पण आम्हाला परमिशन आहे का तुमच्याशी बोलायची? परमिशन असेल तर तुम्ही सांगा, जर नसेल तर तसंही सांगा, आम्ही निघून जाऊ. परफेक्ट. बरोबर. जर नाही म्हणाले ना तर मग आम्ही निघून जातो. वी डोंट गो अगेन्स्ट देअर विश. आपण दुसऱ्यांच्या घरी जबरदस्ती जाऊन त्यांच्याशी बोलत बसत नाही जर त्यांना पाहिजे नसेल तर. इट इज द सेम थिंग. आपण ह्यांना माणसांसारखंच ट्रीट करतो.
फक्त एवढाच फरक आहे की आपल्याला ते दिसत नाही, त्यामुळे आपण हे काही गॅजेट्स आणि काही काही मेथड्स यूज करतो त्यांच्याशी बोलायला. ॲब्सोल्युटली. लाईफ आफ्टर बर्थ आय मीन डेथ, ह्याच्याबद्दल तुझं काय ओपिनियन आहे? लाईफ आफ्टर डेथ आणि रिबर्थ हे खूप इंटरेस्टिंग टॉपिक्स आहेत आणि ह्याच्याबद्दल एव्हिडन्सेस पण आहेत. करेक्ट. की रिबर्थ झालेला आहे, बऱ्याचशा गोष्टी म्हणजे माझा स्वतःचा अनुभव पण आहे. आम्हाला ऐकायला आवडेल. कारण पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणून एक असतं, थेरपी असते ती. तर आपलं जे सोल आहे ते सगळं त्याला माहिती असतं, इन्फॉर्मेशन आदल्या जन्मांची वगैरे सगळी इन्फॉर्मेशन असते. करेक्ट. आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा ते सगळे हळूहळू आजूबाजूच्या गोष्टींमुळे सोलशी आपलं जे इंटरनल टॉक्स आहेत ते कमी व्हायला लागतात. करेक्ट. म्हणून तुम्ही बघितलं असेल की एक 6-7 वर्षाचे असेपर्यंत मुलं कधी कधी आदलं मी ना असं केलं होतं. फॉर एक्झाम्पल कोणी म्हणेल मी ना उदयपूरला गेलो होतो ना तेव्हा असं झालं होतं माझ्याबरोबर. तो मुलगा उदयपूरला गेला पण नसेल, तो पुण्याच्या बाहेर पण नसेल गेला. मी उदयपूरला गेलो ना तेव्हा तिथे उंटावरनं पडलो असं म्हणाला तो मुलगा. कुठनं आलं ते? उदयपूर 5-6 वर्षाचा मुलगा आहे, उंट उदयपूरमध्ये असतात, असं असतं तसं असतं, कुठनं सांगू शकतोय? मध्ये एक आलं होतं, एक असंच एक 8-10 वर्षांचा मुलगा आहे, तो कॉकपिटमध्ये उभा राहून सगळं सांगतोय एअरप्लेन्सचं. इथे लोक वर्षानुवर्ष ट्राय करतात, सगळं सांगतोय हे असं आहे, मग हे तसं आहे, हे केलं की तसं होतं, सगळं इन्फॉर्मेशन. एवढी इन्फॉर्मेशन, एवढं हे सगळं इन्फॉर्मेशन सगळं कुठनं येतं? आपल्याला शिकायला वेळ लागतो, पण काही नॉलेज जे असतं ते आपण घेऊन येतो. करेक्ट. कारण तू जे म्हणतोयस त्याच्यात तथ्य आहे, नो डाऊट. आणि मी ॲग्री करतो याच्याविषयी. कारण मागच्याच वीकमध्ये आम्ही एक एपिसोड रिलीज केला आकाशिक रेकॉर्ड्सच्या रिलेटेड. त्याच्यातही मानसीसोबत बोलताना हेच अनुभव तिने सांगितले की हे सगळे रेकॉर्ड्स ऑलरेडी लिहिलेले असतात. आणि प्रेक्षकांनाही मी सांगेन, तुम्ही बघितला नसेल एपिसोड तर नक्कीच डिजिटल गप्पाच्या व्हिडिओ सेक्शनला जाऊन बघा, तुम्हाला मिळेल तो एपिसोड रिलेटेड टू आकाशिक रेकॉर्ड्स. तर तू जे म्हणतोयस ते एक्झॅक्टली मी ॲग्री करतो की या सगळ्या गोष्टी काय म्हणतात लिहून ठेवलेल्या असतात आणि मगच जेव्हा जन्म होतो तेव्हा ते सगळे रेकॉर्ड्स असतात तिथे. हो, ते रेकॉर्ड्स असतीलच, ते आकाशिक रेकॉर्ड्स ते असतीलच. पण सोल साठी हा जो जन्म आहे तो एका दिवसासारखा आहे. करेक्ट. आता आपण जर विचार केला की अरे बाबा तू काल रात्री काय जेवलाय, आपल्याला आठवतं ना त्याची चव कशी होती, मीठ कमी होतं का, करेक्ट, ह्याच्याबरोबर काय खाल्लं, लोणचं कसं लागलं, त्याच्याबरोबर सगळ्या गोष्टी आठवतात. बरोबर. तोंडात चव पण येते. सोल साठी पण तेच आहे. सोल ही जी आत्मा म्हणतो आपण, सोल, प्राण, आत्मा, ठीक आहे, ती आतमध्ये बसलेली आहे आणि ती फक्त हे कपडे घालते वरती. झालं ह्याचं काम, आता ह्याचा यूज नाही, सोडायचं आणि निघून जायचं, दुसरं परत एक शरीर घेऊन ये. बरोबर. हा प्रोसेस चालू राहतो. आणि हे समजून घ्यायच्यासाठी आपण पास्ट लाईफ रिग्रेशन करतो. ओके. पास्ट लाईफ रिग्रेशन बेसिकली काय आहे की एक आपण सेमी हिप्नॉटिक स्टेटमध्ये नेतो आणि त्यातनं आपण समजून घेतो, त्या सोलपर्यंत, सोल लेवलला जातो आणि ते सोल आपल्याला सगळे जे त्याचे प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस आहेत ते समोर फेकायला लागतात थ्रू व्हिज्युअल्स ऑर थॉट्स ऑर फिलिंग्स. हे सगळं थ्रू करायला लागतं आणि मग आपण जसं जसं बोलतो तसं ती थेरपी पुढे जाते. तर माझी आईच करते ते. ओके. आणि एक्सपेरिमेंट तर माझ्यावरतीच व्हायचे तिचे. शिकून आली होती डॉक्टर न्यूटन कोंडावेटी म्हणून जे आहेत, ते इंडियाचे फर्स्ट पायनियर आहेत ह्या ह्याच्यात. ही इज अ प्रॉपर डॉक्टर. ओके. त्यांची वाईफ पण आहे डॉक्टर लक्ष्मी, ती पण डॉक्टरच आहेत. ते दोघेही डॉक्टर्स आहेत हे जे पास्ट लाईफ रिग्रेशन करतात. वाव वाव. तर आई त्यांची डायरेक्ट त्यांच्याकडनं शिकलेली आहे. वन ऑफ द फ्यू पीपल हू हॅव लर्न डायरेक्टली फ्रॉम डॉक्टर न्यूटन. सो हे सगळं तुमच्या फॅमिलीमध्येच
बेसिकली आहे पहिल्यापासून. अरे सुबब. सो ते करत असताना तिने माझं एक रिग्रेशन केलं होतं. त्या ह्याच्यात बेसिकली असं होतं की मी एक ड्यूक आहे, माझा एक भाऊ आहे आणि माझी एक छोटी मुलगी आहे. आता रिलेशन्स पण कसे असतात की त्या जन्मात जी माझी मुलगी होती ती आता माझी बहीण आहे आणि त्या जन्मात जो माझा भाऊ होता तो आता ह्या जन्मात माझा बेस्ट फ्रेंड आहे. एवढंच नाही, आता आपण एव्हिडन्सच्या साईडला जाऊयात त्याचा. तेव्हा मी त्या जागेचं नाव नव्हतं सांगितलेलं, बाकी काही सांगितलं नव्हतं. फक्त एवढंच सांगितलं होतं की माझं नाव जॉन आहे आणि माझा जो हा आहे भाऊ आहे त्याचं नाव आय थिंक ऑर्चिबॉल्ड का असं काहीतरी होतं. जॉन आणि ऑर्चिबॉल्ड का आपण हे धरू, आत्ता मला ते नाव आठवत नाही. त्याच्याबरोबर माझी मुलगी आहे आणि माझ्यात आणि माझ्या भावामध्ये कदाचित आम्ही ट्विन्स आहोत, नाहीतर जास्तीत जास्त 1-2 वर्षाचा डिफरन्स असेल. तो माझ्याच वयाचा वाटतो मला. असं सगळं सांगितलं. मग सांगितलं तुला ते दिसलं होतं? हो, ते दिसलं होतं. त्या थेरपीमध्ये ते सगळं दिसतं ना. माझं असं कासल आहे, त्याच्या आजूबाजूने अशी लँडस्केप आहे, हे सगळं आहे. आणि माझ्या बहिणीचं पण मी सांगितलं होतं की ही माझी बहीण माझी मुलगी आहे त्या ह्याच्यात. मग माझ्या बहिणीचं रिग्रेशन केलं. मी बाहेर बसलो होतो कारण रिग्रेशन ज्याचं होतं तोच फक्त आत असतो. बहिणीचं रिग्रेशन केलं. तिने त्याच गोष्टी सांगितल्या तिच्या लाईफमधल्या. वाव. ओके, असं असं झालं होतं वगैरे हे सगळं सांगितलं. मग मी जाणार होतो UK ला माझ्या मास्टर्ससाठी. तेव्हा ते गुगल तर सगळं ऐकत असतं आणि एक शोधलं की हजारो गोष्टी दाखवतं. तसंच युनिव्हर्सिटी शोधत असताना ते एक कासलचा फोटो त्याने दाखवला आणि म्हटलं हा कासल ओळखीचा वाटतोय मला, म्हणजे मी जो बघितलेला हा तसाच आहे, पण ह्याला टरेट्स आहेत आणि ह्याला स्पायरल्स आहेत. मी बघितलं होतं त्याला टरेट्स होते. ओके. आणि ह्याचा कलर ग्रे आहे, सिमेंटचा असा बनलेला आहे. तो स्टोन्सचा होता, म्हणजे ब्रिक वॉल टाईप होता. पण बाकी स्ट्रक्चर आजूबाजूचं सगळं सेम वाटतंय मला. म्हणून मी बहिणीला बोलवलं की हो बरोबर असंच सगळं दिसतंय मला पण. म्हटलं बघूयात तरी आपण आणखीन. तर त्या कासलच्या वेबसाईटवरती गेलो, सगळं बघितलं. ते वेडिंगसाठी वगैरे देतात बऱ्याचदा. त्या ह्याच्यात त्यांनी ती फॅमिली हिस्ट्रीचा अख्खा जो हे असतं ना ते सगळं टाकलं होतं. त्या ह्याच्यात लिहिलं होतं जॉन आणि ऑर्चिबॉल्ड दोघं भाऊ आहेत, दोघांमध्ये 2 वर्षांचा डिफरन्स आहे. आणि मी जसं सांगितलेलं मी कसा दिसतो, माझा भाऊ कसा दिसतो, सेम तसेच होते. खतरनाक. सो तो एक प्रूफ मिळाला आम्हाला की हा बाबा हे खरं आहे, म्हणून तो बिलीफ आहे त्याच्यात. वाव, अमेझिंग. बिकॉज वी हॅव गॉन थ्रू इट, सो वी नो हे आहे. करेक्ट. आणि सगळ्यांचं रिग्रेशन होतं असं पण नाही. खरं. यू हॅव टू बी ओपन फॉर दॅट. करेक्ट. सो तसं असेल तर म्हणजे आता ओपन असतात बरेचसे लोक पण ओपन असतात. माझे वडील स्वतः ही इज ओपन टू दी आयडिया की हां बाबा असं असतं, आय कॅन अंडरस्टँड. करेक्ट. पण त्यांना जर रिग्रेशनमध्ये घालायला गेलो, त्यांना रिलॅक्स केलं की ते पाठ वळतात, राहिलेलं नंतर करू असं करून झोपतात. त्यामुळे सगळ्यांचं होतं असं नाही, सगळ्यांना दिसतं असं नाही, सगळ्यांच्या सोल्सना बघायचं असतं असं पण नाही. सो वेन द टाइम इज राईट तेव्हाच ते बरोबर होतं आणि ते दिसतं, बरोबर, ते क्लिअर होतं. अमेझिंग. अक्षय, येस, मजा आली आहे. झकास, एक नंबर. आणि नेव्हर एंडिंग टॉपिक आहे करत राहा. आणि किती गोष्टी बोलू आणि किती प्रश्न विचारू असं आहे, बट शेवटी वेळेचं गणित मॅच व्हायला पाहिजे. बरोबर. तर तू वेळात वेळ काढून इथे आलास, अतिशय फॉर्मल बोलतोय परत. आणि ऑफकोर्स तू बऱ्याच गोष्टी इन टर्म्स ऑफ पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी आणि तुझं रुटीन लाईफ ह्याच्यामध्ये करतोयस. तर आज इथे आलास, आमच्याशी गप्पा मारल्यास, प्रेक्षकांना भरपूर वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्यास.
नक्कीच कमेंटमध्ये तुला भरपूर प्रश्न येणार आहेत असं मला दिसतंय आत्ता तरी. लेट सी, बघूयात काय होतंय. तर धन्यवाद असंच म्हणेन. आणि तू इथे आलास आणि आमच्याशी गप्पा मारल्यास पुन्हा एकदा. कसं वाटलं तुला ओव्हरऑल खूप सगळा छान सेटअप वाटलं. आणि गप्पा मारून? मस्त वाटलं, मजा आली. प्रश्न वेगळे होते, हो ना. कारण युजल जे प्रश्न असतात ते सेम तसेच विचारले जातात. सगळ्या बरोबर. इन्व्हेस्टिगेटर्सना तेच प्रश्न असतात, करेक्ट. तीच उत्तर असतात. ते क्वेश्चन आन्सर त्या ह्याच्यात म्हणजे सवय झालेली आहे. करेक्ट. हे प्रश्न जरा वेगळे होते हो ना. आणि आम्हाला जे लोकांपर्यंत पोचवायचं आहे, थँक्यू. Yes. ज्या गोष्टी समजवायच्या आहेत, Correct. ज्या उघडकीस आणायच्या आहेत. करेक्ट. फॉर एक्झाम्पल जे यूट्यूबवरती सरास मॅनिप्युलेशन्स होत राहतात बरोबर. एव्हिडन्सचे, त्याबद्दल सांगायचं होतं. वा. तर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या, त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतंय बस बोलायला. तोच उद्देश होता, बाकी काही अगदीच. नाही. तर अक्षय, खरंच खूप मजा आली. इथे आलास, गप्पा मारल्यास, आपण वेगवेगळ्या विषयांवर बोललो. रादर विषयांपेक्षा मी म्हणेन तुझ्या अनुभवांबद्दल आपण बोललो. रिसर्च या फील्डमध्ये तुम्ही जे काम करताय त्याच्याविषयी बोललो. तर या सगळ्याचं एक छोटंसं प्रतीक म्हणून, फुल ना फुलाची पाकळी म्हणून डिजिटल गप्पांतर्फे तुझ्यासाठी एक खास भेटवस्तू. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीविषयी मला 100% माहिती आहे तुमच्या मनात असंख्य डाऊट असणार आहेत. कारण अक्षयनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी केलेले इन्व्हेस्टिगेशन्स आणि त्यांनी केलेले रिसर्च हे खूप महत्त्वाचे आहेत आणि रिसर्च हाच जास्त महत्त्वाचा आहे. कारण आपण यूट्यूबवर असंख्य व्हिडिओ बघत असतो, पण त्याच्यामधले किती गोष्टी फेक आहेत आणि किती गोष्टी रिअल आहेत याचा थोडाफार अंदाज हा अक्षयने आज आपल्याला दिलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं ह्याच्याविषयी हे आम्हाला कळवा. अक्षयचे इंस्टाग्राम, फेसबुक आणि अदर सोशल मीडिया हँडल्स आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहोत. त्याच्यासोबत जर का तुम्हाला कम्युनिकेट करायचं असेल तर नक्की तुम्ही त्याला संपर्क साधू शकता. तर अशा विविध विषयांविषयी गप्पा मारण्यासाठी आणि विविध गेस्टना भेटण्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे. डिजिटल गप्पाचे व्हिडिओज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या भागात. मी अनिकेत. बाय.